नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कुठलं गाव आहे? वडगाव. इकडे आहे की इकडे लास्ट आहे थोडी. आता आम्ही लग्नात भेटलो होतो. ही माझी मेहुणी आहे. नाही मेहुणे आहेत मला. हे सगळ्यात खतरनाक आहे. जेवायला बोलवलंय मला. चुलीवरचं मटण बघत नाही. काय सांगितलं तर जेवण तयार आहे. आणि हे बघा फसवलंय. मस्त आता चुलीवरचं चिकन, मटण आणि इकडं गरम गरम भाकरीची तयारी चालू आहे. आणि आम्हाला खोटं बोलून आणलंय तिने. झाले सगळं झाले, जेवायला बसायचंय म्हटली. इथून बघतो तर आत्ताशी सुरू आहे. विचारते तिला असं वाटलं की आम्ही कल्टी मारतोय पुण्याला. पण नाही, आम्ही वाट बघत होतो. पण एवढी भूक लागली होती. आता स्वयंपाक कसा करतो ते दाखवायला लागली. ती म्हणली हा. तर मित्रांनो, स्वयंपाक तर रेडी आहे, चालू आहे. आता मी तुम्हाला एक तिथलं थोडंसं परिसर दाखवतो की ऊस तोडी करणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये माझी एक मेहुणी पण खूप कष्ट करते, सगळ्यांची मदत करते आणि सगळ्यांना करते. विशेष म्हणजे ती स्वतः नॉनव्हेज खात नाही. आणि हे बघा, शहरातून थोडंसं लांब येऊन कष्ट करणारे हे लोक, नातेवाईक पण आहेत आपले लोक आहेत. तिचे बघा हिरवगार हे शेत कसं काय मस्त शेत. त्या साईडला बघा तिथं विहीर आहे. अजून त्या साईडला मुलं क्रिकेट खेळतात त्या शेतात. असं एकदम छान असं वातावरण आहे. एकदम निसर्ग गवसणी घालतो या ठिकाणी. असं हे एकदम व्यवस्थ बघा. त्याच्याच पुढे गिर आहे, ट्रॅक्टर, असं नाही असे लिंबाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे. आणि असं खूप छान क्लायमेट आहे. खूप असं वातावरण, वाऱ्यात देखील असं सुगंध पसरलेला पाहिजे. खूप छान वातावरण. शहरातनं कमीत कमी सुट्टी वेळ काढून त्या लोकांना भेट द्या, ज्या लोकांना आपल्याला भेटता येत नाही किंवा आपल्याला ह्या जागेचा अनुभव घेता येत नाही. आता बघा तुम्हाला शॉर्ट आणि छोटंसं पपई पिकली घ्यायची का खायची? पिकली आहे छोटीशी, खाऊया बघा ही पपई. आणि आपण पपई वर तोडतो बघा. ही अशी कापू येत नाही ना. यांना उद्या मस्त फर्स्ट टाईम मी असं पपईच्या झाडाला पपई दाखवलं. खूप छान वाटलं. तुम्ही पण वेळ काढा आणि आपल्या गावाकडं नसेल आपलं गाव तर आपल्या मित्राच्या गावाला जावं, त्यांच्यासंग बोला. खूप छान आहे. गरीब असतात पण मन खूप मोठं असतं त्यांचं. शहराचं वातावरण असतं थोडीशी बरं वाटतं. छान वाटतं. कोणाचंच टेन्शन नाही, काही नाही. तर त्यांना बघून खूप काम करू वाटतं. बघा तुम्हाला आवाज येतो वाटायची चालतं. वारं खूप आहे. तर आपण नंतर भेटूया. चला. चला तर मग मंडळी, मेहुणीचं बोलणं आलंय. चला, बोलवणं आलंय. स्वयंपाक तयार आहे. गणित चुलीवरचं गावरान चिकन आणि मटण मेहुणीच्या हाताचं खाऊया. वाजले 4, थोडा उशीर झाला पण तसं हरकत नाही. बिचारीने केलंय महत्वाचं आहे. काम धंदा बघून केलंय तिने. आई साहेब तुम्ही पण या, तुम्हाला जमलं तर तुम्ही पण या. हे बघा कशाला आली तर्री. आज माझीच वारी. चला. वा वा वा. हे बघा तिखट खात नाही पण आज खावा लागल मला असं वाटतंय मला. एवढं केलंय तिने चुलीवरचं तर. एवढं केलंय म्हणल्यावर तिला हँडशॉप. व्हेरी गुड. नाही सतवतो मी तिला पण आज नाही सतवलं तिला. 4 वाजता उठली ना ती रोज पहाटे. मंडळी थोडं खातो आता. वास खूप छान आहे. खातो आणि मग मी तुम्हाला सांगतो. आणि ज्यांनी हे बनवले त्यांची तुम्हाला ओळख करून देतो पुन्हा एकदा. चला तर मग तुम्ही पण जेवले असेल तर झोपा. मी खातो आता. घ्या.
या मंडळी जेवायला आधी चिकन खातो मग मटण खातो. दोन्ही कसं झालं मग मी तुम्हाला सांग. वा 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 मस्त आपली सुरेखा सुरेखा. पण मला नाही का माझ्या आयुष्यामध्ये सुरेखा नावाची व्यक्ती भेटलीच. हा हा ना. तो काय कसं काय मस्त मजा आली. एक नंबर. मित्रांनो मस्त पैकी जेवण झालेलं आहे. कोंबडी आणि बोकुड माझ्या पोटात आहे आणि एकदम असं गावरान चवीचं गरम मसाला, तिखट मसाला, लाल मसाला काय कळलं नाही मला. कानात नाकात थोडंसं दूर निघलाय पण ठीक आहे. खूप टेस्टी होतं जेवण. ही आमची मेवणी मेवणी आणि हे आहेत मेवणीचे पाप. ते बघा सगळे या सगळ्यांना जवळ या. चला आम्ही निघालोय आता. खूप छान स्वयंपाक बनवलाय आणि आता निघतोय आम्ही. खूप छान वाटलं. तुझी इच्छा होती यायचं आम्ही आलो. आता आम्ही निघतोय आणि असंच सहकार्य करा आणि भेटतोय आम्ही सर्वजण. हा हा या या बाहेर या तुम्ही पण. चला आता आवाज होतोय पप्पा म्हणून. चला मग निघूया. खूप छान वाटलं. हे गावाकडचं जीवन एकदम मस्त. निसर्गाची साथ, खूप छान वारं, फॅनची गरज नाही, एसीची गरज नाही, कसली गरज नाही, कसलं टेन्शन नाही. मस्त वाटलं. खूप छान जेवण होतं आणि चला तर मग तिला घेऊन जातो. हिला रस्त्यात सोडायचे. लई मेवणे आहेत मला, लई मेवणे आहेत.